आनंदीबाई रावराणे कॉलेज वैभववाडी सिंधुदुर्गच्या वतीने ग्रंथालय आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेण्यात येत आहे. लेक्चर इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे चालू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की आपले व्हिडिओ जे आहे ते ऑन ठेवा. इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू असताना आम्हाला दोन्हीकडनं रिस्पॉन्स यायला पाहिजे. तुमच्याकडनं पण यायला पाहिजे, माझ्याकडनं पण तुम्हाला रिस्पॉन्स जायला पाहिजे. काय क्वेश्चन आहे, काय आन्सर आहे, ते सेशन घेऊया. फक्त इंग्लिश स्पीकिंग घ्यायचा म्हणून घेणार नाही. आपल्या ह्या बॅच मध्ये जेवढे पण विद्यार्थी आहे, आता झूमची कॅपॅसिटी माझी अंदाजे 100 लोकांची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये जेवढे पण विद्यार्थी येतील, मग ते 10वी 12वी BA BSc BCom TY MCom MSc हे विद्यार्थी जरी राहिले तरी कुठेतरी अडचण असतेच कोणाला, की बाबा सर तुम्हाला इंग्लिश खरंच येत नाही. त्याच्यामुळे हा प्रयास आहे, आपला एक प्रयत्न आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये एक जाणीव निर्माण करून द्याव्या. इंग्लिश स्पीकिंग आपल्याकडे खूप मोठं असं डोक्यात हे असतं की समोरची व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलतोय, मग आपल्याला येत नाही, मग तिथला आपला डिसमूड होतो. आणि डिसमूड सर आवाज झाल्यामुळे डिस्टर्ब होतोय तुमचा. आवाज येत नाहीये. हॅलो, आता आवाज येतोय? आवाज येतोय? तर तुमचा आवाज अडकतोय. ओके ओके ओके, प्लीज वेट वेट वेट. हा येतोय. आता येत आहे का? वेट वेट वेट. हो. आता आवाज येत आहे? हो सर, येत आहे. वेट वेट वेट. आता आवाज येतोय बरोबर? हो. ओके. तर आपला हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स जे गोरगरीब विद्यार्थी आहे की त्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, मनामध्ये भीती आहे की बाबा इंग्लिशमध्ये आम्हाला परफेक्ट आजपर्यंत कोणी शिकवलं नाहीये. In that sense, we would like to start our today's 6-monthly free English speaking course conducted by Department of Library and Alumni Association of Anandibai Ravrane Arts, Commerce and Science College, Vaivodi District, Sindhudurga. स्टार्टिंग आपण आपली एक पीपीटी आहे. लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर मला तुम्हाला ती पीपीटी दाखवायची आहे. माझं नाव किशोर वाघमारे. परफेक्ट येतंय का तुम्हाला? दिसतंय का? हॅलो हॅलो. हॅलो. हा, ही पीपीटी तुम्हाला बरोबर दिसतंय का? परफेक्ट दिसतंय? हॅलो. हॅलो. पीपीटी दिसते लोडिंग का होत. तुम्हाला? हा पीपीटी दिसते दिसते. हो, दिसते दिसते. हो, बाकीचे दिसते. येस सर. प्लीज Yes, करून sir. बाकीचे लोक रिस्पॉन्स द्या. तुम्ही जर हाच कोर्स मुंबई, पुण्याला, बँगलोरला, दिल्लीला बघितला तर हाच कोर्स तुम्हाला 20-20 हजारात जातो, 15-15 हजारात जातो. चक्क तुम्हाला पेमेंट करावं लागतो, फीस भरावं लागते. पण हा कोर्स तुम्ही हलक्यात घेऊ नका. हा कोर्स करत असताना फक्त इन्स्ट्रक्शन तुम्ही फॉलो करा. आम्ही जे इन्स्ट्रक्शन सांगतो त्याप्रमाणे. तुम्हाला मी 3दा सांगितलं की तुमचा व्हिडिओ ऑन करून ठेवा. हॅलो. व्हिडिओ ऑन करून ठेवा आपला. हॅलो सर. आवाज येतोय? हॅलो. येस सर. हॅलो सर. ओके सर. हा. हॅलो. तर माझी पीपीटी दिसते तुम्हाला? सर, कॅन यू स्पीक इन इंग्लिश? हॅलो. मॅडम, हे इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. Sir, ऍक्च्युली can you speak in English? I'm unable to. दिस इज I know that it's a English speaking class, but you're using Marathi language, which I don't know, na. So there is no use of
attending this class if you are तो using Marathi एटलीस्ट language. मैडम आपका इंग्लिश आता होगा तो आप प्लीज रिमूव हो जाओ, क्योंकि आपके ऑलरेडी इंग्लिश एक्सपर्ट हो तो हमारे जो No, बच्चे हैं I'm not that much. No, I'm not that much confident about all the communication skill. Like that's why I joined the. Uh, ओके, काही काही प्रश्न असे असतात की त्या मुलांना इंग्लिश ऍक्च्युअल बोलता येतात पण डिस्टर्ब म्हणून त्याच्यामुळे त्यांना रिमूव्ह करून टाकलं. तर आपण जेव्हा सगळ्यांनी जरा आपले व्हिडिओ ओपन करता का तुम्ही? हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो हॅलो, आवाज येत आहे का? सर तुमचा आवाज लॅक होत आहे. आवाज येत नाहीये. हो सर. आवाज येतोय का? हो ब्रेक सर. होतोय सर. हो सर, येतंय येतंय. माझी पीपीटी तुम्हाला व्यवस्थित दिसते का? हो हो, सर, sir. दिसतंय. ओके. हा, आता पहिल्या पीपीटी कडे जाऊया आपण. पहिली पीपीटी माझी झाली, इंट्रोडक्शन झालं, माझा काय पार्ट आहे, माझं शिक्षण काय, हे तुम्हाला सगळं दिसून जाईल. मी कुठून अफिलेटेड आहे हे पण तुम्हाला दिसून जाईल. हा, दुसरी स्लाइड आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश स्पीकिंग. व्हाय इंग्लिश स्पीकिंग कोर्स इज इम्पॉर्टंट. जेव्हा आपण कुठे जॉबला लागतो, जेव्हा आपण पुढे इंटरव्ह्यूला जातो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण किती पाण्यामध्ये आहे. समोरची व्यक्ती हायली क्वालिफाईड असतात. कोणी कोणी असं पण असतं की क्वालिफाईड असून सुद्धा त्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश स्पीकिंग कोर्स करत असताना या इंट्रोडक्शन मध्ये हे इंग्लिश स्पीकिंग कोर्स का महत्वाचा आहे हे समजून आपल्याला घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट, R&D म्हणतात त्याला. R&D मध्ये आपल्याला R&D इन द सेन्स ऑफ आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही गुणसंपत्ती निर्माण आपल्याला करावं लागेल. आणि गुणसंपत्ती आपल्याला निर्माण करावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्याच रिसर्च मेथोडॉलॉजी आणि रिसर्च डेव्हलपमेंट आपल्याला स्वतःलाच करावं लागेल. आजपर्यंत ज्या मिस्टेक करत आलेलो होतो आपण, त्या मिस्टेक आपण करायच्या नाही. उदाहरणार्थ कोणत्याही गोष्टीकडे Hello. फोकस Hello? करत असताना, पूर्ण फोकस करत असताना आपल्याला दुसरीकडे कुठे बघायचं नाहीये. Hello. रिसर्च मेथोडॉलॉजी करत असताना आपल्याला आपल्या गोलकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्यामध्ये जेवढी पण भीती आहे इंग्लिश स्पीकिंग बद्दल, ती भीती आपल्याला कमी करायची आहे. कोणतीही गोष्ट चालू करत असताना, आवाज येतोय? हो सर, येतोय. कोणतीही गोष्ट चालू करत असताना आपल्याला जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा आपल्या अर्धी लढाई आपण हारलेलो असतो. त्याच्यामुळे ही पहिली भीती कमी करा. जेवढं फ्रँकली नेचर ठेवता येईल तेवढं फ्रँकली नेचर ठेवा. इंग्लिश लँग्वेज ही वर्ल्ड लँग्वेज असल्यामुळे तुम्ही जगामध्ये कुठे पण जा, ह्या लँग्वेजला खूप महत्व आहे. तुम्ही जर इंटरनेटवरती जेवढे पण रिसोर्सेस तुम्ही बघितले आहात आजपर्यंत, हे सगळे रिसोर्सेस फक्त आणि फक्त इंग्लिशमध्येच अवेलेबल आहे. ते मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. आपल्याला जर स्ट्रॉंग कम्युनिकेशन करायचं असेल तर इंग्लिश हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला एज्युकेशनल ग्रोथ घ्यायची असेल, आपल्याला 10वी नंतर डिप्लोमा म्हणा, डिग्री म्हणा, BA, BSc, BCom, Hello. MBA म्हणा. Sir, please can you explain in English? Madam, 90% of the people all belong to the only in Marathi medium. Therefore, how can I just talk with you in English? Because of basic should be teach to my students. If I jumping out directly English, the other people will can't understand.
तर आपल्याला जे स्ट्रॉंग कम्युनिकेशन आहे ते स्ट्रॉंग कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त इंग्लिशचाच वापर करावा लागणार आहे. आपल्याला इंग्लिशची आपले एज्युकेशनल ग्रोथ पाहिजे असेल तरी आपल्याला इंग्लिश हे जाणून बुजून आपल्याला आत्मसातच करावं लागणार आहे. आपल्यासमोर अजून बिझनेस ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. काही काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपल्या भारतात आलेल्या आहे. काही काही प्रायव्हेट बिझनेस पण अजून येणार आहे. का ते त्यांचं मेन हेडक्वार्टर दिल्लीला असणार किंवा बँगलोरला असणार किंवा त्याचं मेन हेडक्वार्टर युकेला असणार, दुबईला असणार. त्यांच्या प्रोडक्शन प्रमाणे ते हेडक्वार्टर ठरवत असतात, जिथून रिसोर्सेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे आपल्याला आपला बिझनेस म्हणा किंवा आपल्याला स्टेज डेअरिंग म्हणा हे पूर्ण डेव्हलप करण्यासाठी आपल्याला इंग्लिश हे बोलता यायलाच पाहिजे. म्हणून इंग्लिश आपल्याला खूप महत्वाचं आहे. तरच त्याचप्रमाणे पर्सनल आणि प्रोफेशनल आपल्याला जर ग्रोथ करायची असेल, आपली वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आपल्याला जर त्याचं ग्रोथ करायचं असेल तर इंग्लिश स्पीकिंग खूप महत्वाचं आहे आपल्याला. आपल्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये कॉन्फिडन्स लेवल वाढवायची असेल तर इंग्लिश आपल्याला जमायलाच पाहिजे. जर आपली स्वतःची आपण जर टेस्टिंग करायची राहिली तर तुम्ही कुठेही रिलायन्स म्हणा किंवा मोठ्या कंपनी मल्टीनॅशनल कंपनी म्हणा तिकडे फक्त एकदा इंटरव्ह्यू द्यायला जा. इंटरव्ह्यू देता टाइम आपल्याला कळेल लाईनीमध्ये कमीत कमी 100 लोक असणार आणि ते लोक हायफाय इंग्लिश बोलताय. त्याच्यामुळे आपल्याला तिथे पण आपल्याला वाईट वाटेल की नाही का सर मला जमत नाही इंग्लिश, बाकीचे लोक खूपच हायफाय इंग्लिश बोलताय. तर हायफाय इंग्लिश माणूस आईच्या पोटातून शिकून येत नाही कधीच. ते शिकण्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागते. ते शिकण्यासाठी आपल्याला कुठेतरी गुरु, कुठेतरी आपला स्ट्रगल, कुठेतरी अवांतर वाचन, कुठेतरी आपल्याला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, कुठेतरी आपल्याला स्वतःला स्ट्रगल करावं लागते, कुठेतरी आपल्याला आपला कम्फर्ट झोन, जिथे आपण कम्फर्ट झोन मध्ये राहतो ते कम्फर्ट झोन सोडून आपल्याला क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आपल्याला स्वतःला अटकून घ्यावं लागतं. तेव्हा काहीतरी आपल्याला भेटत असतं. त्याच्यामुळे आपला क्रिएशन कॉन्फिडन्स लेवल जो आहे विद्यार्थ्यांमध्ये म्हणा की प्रोफेशनल माइंड बिझनेसमॅन मध्ये म्हणा, तो लगेच येत नसतो. तिला क्रिएट करावा लागतो. जॉब्स मध्ये म्हणा, रिक्वायरमेंट मध्ये म्हणा, इंडियामध्ये म्हणा किंवा आउट ऑफ इंडिया म्हणा, आपल्याला ते कॉन्फिडन्स लेवल तयारच करावं लागेल. त्याच्यामुळे अकॅडमिक अचिव्हमेंट करण्यासाठी लॉंग टाइम रिडिंग ही खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण लॉंग टाइम रिडिंग करतो, लॉंग टाइम रिडिंग मध्ये आपल्याला कळतं की ज्या ज्या मिस्टेक आपण अगोदर करत होतो 1.5 महिन्यापूर्वी, 1 महिन्यापूर्वी, ते ऑटोमॅटिक हळूहळू कमी होता आणि स्पेलिंग पण आपल्याला ऑटोमॅटिक येतात. आणि त्याचप्रमाणे स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी, स्किल इन्हान्समेंट करण्यासाठी आपल्याला आपल्या डोमेनमध्ये, आपल्या फील्डमध्ये कशी मदत होईल, ती मदत फक्त आणि फक्त इंग्लिश स्पीकिंग कोर्समुळेच होऊ शकते. आता आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये जातोय. ह्युमन सायकोलॉजी आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स याचा खूप जवळीक संबंध आहे. ह्युमन सायकोलॉजी म्हणजे माणसाची एक सायकोलॉजी असते. जेव्हा लहान असतो बघा आपण, जेव्हा लहान असतो त्या मुलाला एबीसीडी सुद्धा येत नसते. का? कारण की नवीन जन्मलेलं बाल असतं, न्यू बॉर्न बेबी म्हणतात त्याला. तर मग त्या बेबीला आपण हातवारे करून अगोदर, नंतर थोडं लिप्स हलवून किंवा आपले स्वतःहून त्यांना शिकावं लागतं. राईट फ्रॉम एबीसीडी पासून त्यांना आपण, एबीसीडी नाही, एबीसीडीची नंतरची गोष्ट आहे, पण बेसिक पासून जे मम्मी पप्पा बोलता घरात त्याप्रमाणे तो ट्राय करत असतो. पहिले ऑब्झर्व करतो ते लहान मुलगा. म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना सेल्फ ऍक्च्युअलायझेशन करावं लागेल आपल्याला. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे मी कोण आहे, माझा उद्देश काय आहे, माझे उद्देश करत असताना माझी अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी किती आहे. जेव्हा माझी अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी जास्त असेल त्याप्रमाणे माणूस वागत असतो. जर अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी तुम्हाला जास्त असेल, म्हणजे एकदा वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येत असेल, तर तुमची अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी म्हणजे स्वतःला ओळखण्याची कॅपॅसिटी चांगल्या प्रकारे डेव्हलप कशी होईल
त्याला आपण स्वतःच अंडरस्टँडिंग, आपण स्वतःच त्याला आपण बघू शकतो की नाही, माझी सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, माझी स्वतःला ओळखण्याची, माझ्यामध्ये जिद्द किती आहे, माझ्यामध्ये वीक पॉइंट काय आहे, माझ्यामध्ये स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, माझ्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड मी कसं देऊ शकतो, याला आपण सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणतो. मी काय आहे, माझी ओळख काय आहे, त्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन म्हणजे म्हणत असतो. आपण जर लाईफमध्ये काय टार्गेट अचीव करायचे असेल, तर आपल्याला आपले ऑब्जेक्टिव्ह, आपलं करिअर ठरवावं लागेल आपल्याला. जर आमचे ड्रीम कमकुवत असले, आपले ऑब्जेक्टिव्ह कमकुवत असले, तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम करिअरवर होत असतो. तुम्ही मुंबई, पुणे, बँगलोरच्या विद्यार्थ्यांना तुम्ही बघितलं, तर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह पहिलेच फिक्स झालेले असतात. कोणी म्हणतं मी सिव्हिल इंजिनिअरिंग बनेल, कोणी म्हणतो मी IPS बनेल, कोणी म्हणतं मी PSI बनेल, कोणी म्हणतं मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर बनेल, कोणी म्हणतं मी फॉरेस्ट ऑफिसर बनेल. त्यांच्या अगोदरच फिक्स झालेलं असतं माइंडमध्ये. तसं कोकणामध्ये किंवा ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये मुलांचं एवढं लवकर फिक्स होत नसतं. एकदा पास झाला, एकदा नापास झाला, परत नापास झाला, दुसऱ्यांदा परत नापास झाला, तिसऱ्यांदा परत नापास झाला, चौथ्यांदा परत नापास झाला, तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते की अरे, मी तर 4 वेळेस नापास झालो, UPSC ला, MPSC ला, आता मी हा फील्ड सोडून देईल, दुसरं फील्ड काहीतरी पकडेल. तर तसं करायचं नाही. आपलं टार्गेट जे आहे ते टार्गेट आपल्याला फिक्स करावंच लागेल. त्यामुळेच आपल्याला इंग्लिश स्पीकिंग खूप महत्वाचे आहे. कारण की 90% पुस्तकं हे इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे, मराठीमध्ये उपलब्ध नाहीये. आपल्याला इंग्लिश स्पीकिंग जेव्हा आपण क्लास चालू केला, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुमच्या स्वतःचं पर डे शेड्यूल तयार करा, टाइम टेबल. सकाळी किती वाजता उठणार आहे? सकाळी उठल्यानंतर तुम्ही टाइम टेबल 4:30ला जर उठला किंवा 5ला उठला, त्याचं टाइम टेबल तुम्ही फिक्स करा. सपोज दॅट मी 4:30ला उठलो. 4:30 ते 5 बाथरूम, टॉयलेट, फ्रेश होणे, ब्रश करणे, हे अर्ध्या तासात व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अभ्यास. त्याच्यामध्ये पण आपल्याला शेड्यूल तयार करावं लागेल. जर तुम्ही UPSC, MPSC तयार करत असाल, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या सिलेबस प्रमाणे UPSCचा सिलेबस घ्या. तर सिलेबसला डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर आपल्याला कळेल का ह्या सिलेबसला वेटेज किती, मार्क किती. त्याप्रमाणे आपल्याला शेड्यूल तयार करावं लागणार आहे. म्हणून आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करत असताना आपल्याला स्वतःला एक रूल्स रेग्युलेशन आणि एक साच्यामध्ये आपल्याला स्वतःला अटकून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की माहिती आहे, घोडा जो असतो ना, घोडा, तर घोड्याला असे एक झापड लावलेले असते बघा. तो इकडं तिकडं बघू नये, चलबिचल होऊ नये, त्याच्यामुळे त्याला डोळ्याची इथे एक झापड लावलेली असते, त्याला आपण फ्लॅप्स म्हणतो, हॉर्स फ्लॅप्स म्हणतो आपण. त्या हॉर्स फ्लॅप्स च्या मदतीने तो फक्त पुढे बघू शकतो. तो इकडे किंवा तिकडे, लेफ्ट राईट साईडला बघू शकत नाही. आणि जर बघितला तर तो चलबिचल होतो. त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्या डोळ्याला झापड लावून घ्या. हॉर्स फ्लॉस जे असतं, फ्लॅप असतो, तो फ्लॅप लावून घ्या. डेली डायरी मेंटेन करा. जे रोजची डायरी आहे, तुमचे रोजचे काय काम आहे, ते रोजचे काम काय आहे, ते तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर 1 तास अगोदर उद्या काय काम करायचं आहे, ते एका कागदावर लिहून घ्या. एका कागदावर लिहून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की उद्याची माझी रूपरेषा काय, माझी सिनॉप्सिस काय, उद्या वर्क मला काय करायचं आहे उद्या. त्याच्यामुळे आपली मनस्थिती चलबिचल होत नाही, ठाम असते की नाही, मला हे काम करायचं आहे, हे काम झाल्यानंतर मग दुसरं काम करायचं आहे. म्हणजे ती कामाची यादी तयार करा. कामाची यादी तयार करत असताना आपल्याला हे सगळं इंग्लिशमध्ये तयार करायचं आहे. हे इंग्लिश स्पीकिंग कोर्स चालू असताना हे तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज देण्यात येत आहे. आपल्याला जर काही मोठं व्हायचं आहे, तर आपल्याला इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणि इमेजिनरी आयडियाज आपल्याला डेव्हलप करायच्या आहे आपल्या स्वतःमध्ये. जर तुम्ही इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणि इमेजिनरी आयडियाज तुम्ही जर स्वतःमध्ये डेव्हलप नाही केली, तर तुम्हाला फ्लो मधून बाहेर जावं लागेल. तुम्हाला ऑटोमॅटिक तुम्ही फ्लो मधून बाहेर जाणार. जर तुम्ही 2016 किंवा करोनाच्या अगोदर विचार करत राहिला की बाबा AI काय, कन्सेप्ट काय आहे, त्या टाइमी 2016 मध्ये 17 मध्ये AI कन्सेप्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही कन्सेप्ट नव्हतेच, अवेलेबलच नव्हते, कोणाला माहितीच नव्हते, पण त्याच्यावर वर्क चालू होतं.
IT इंडस्ट्री हे लपून ठेवत होते, पण ते वर्क चालू होतं. पण नंतर जेव्हा 2021-22 ला जेव्हा चॅट जीपीटी म्हणा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोट टेक्नॉलॉजी म्हणा, मशिनरी लर्निंग म्हणा, डीप डीप फेक म्हणा, हे सगळं जेव्हा डेव्हलप झालं त्याच्यानंतर आपल्याला कळलं की नाही यार, हा तर डेटाबेसचं रेडीमेडच आहे. फक्त चॅट जीपीटी किंवा डीप चायनाचे जे आता नवीन परत एक त्यांनी चॅट जीपीटी सारखंच ओपन केलं त्यांनी. त्यांनी असे भरपूर असे मॉडेल्स तयार केले, डेव्हलप केले त्याचे सॉफ्टवेअर चॅट जीपीटीने, की स्वतः तो थिंकिंग करताना आपल्याला आन्सर देतो. त्याच्यामुळे इनोव्हेटिव्ह थिंकिंग जर आपण ठेवली, तरच आपण जगामध्ये वावरू शकतो आणि आपल्या इनोव्हेटिव्ह थिंकिंगनेच आपल्याला, आपली इमॅजिनरी आयडियाजनेच आपल्याला डेव्हलपमेंट आपल्याला स्वतःला करावं लागतं. आत्तापासूनच विचार करत जा, की नाही का, अशी जी इमॅजिनेशन थिंकिंग असते, त्या इमॅजिनेशन थिंकिंगला कुठेतरी वाव असतो. ॲडॉप्शन ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड रिमूव्ह द निगेटिव्हिटी. तुमच्यामध्ये जेवढी पण पॉझिटिव्हिटी आहे, ती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड वाढवत जा. पॉझिटिव्हिटी वाढवत जा आणि निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक भावना ह्या कमी करत जा. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवता, तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्याकडे पॉझिटिव्ह लोक येतात आणि तुम्ही निगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवता त्याप्रमाणे तुमच्याकडे निगेटिव्हिटीच अट्रॅक्ट होत असते. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्यापासून पॉझिटिव्ह विचार करायचा, मला आज हे करायचंय, माझं हे काम करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सक्सेस रेट वाढून जाईल लाईफचा. ॲडॉप्शन ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड राहायला, सगळे उठल्यानंतर अंघोळ, हे परत आई-वडिलांचे पाया पडणे, अगरबत्ती लावणे, देवपूजा करणे आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही करणे. त्याला पॉझिटिव्हिटी म्हणतात. निगेटिव्हिटी म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी डोक्यात ठेवायची नाही. मनी लीड्स मनी, सक्सेस लीड्स सक्सेस. आता तुम्ही जर एखादे मोठे व्यक्ती जर बघितलं, एखादे करोडपती जर व्यक्ती बघितले, तर त्यांचे बघा, मनीला मनी लीड करत असतो, सक्सेसला सक्सेस लीड करत असतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, जे लोक अगोदर अरबपती आहेत, फ्रॉम दुबई और अरब एरिया, सौदी अरब एरिया, त्यांचे मनीला मनी रीड करतात. म्हणजे 1 कोटी जर बँकेत ठेवले किंवा एखादा बिझनेस काढला, तर त्या 1 कोटीचे 2-3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये त्याचे 4 कोटी करतात ते. कारण की त्यांच्या पाठीमागे लॉजिस्टिक जास्त असतो. लॉजिस्टिक असल्यामुळे त्यांच्या असेंबल वर्क करता. एक वर्क सगळ्यांकडे देत नाही. त्या एका वर्कला 4 लोकांमध्ये डिव्हाईड करता. मग 4 व्यक्तीचं, एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला कनेक्टिव्हिटी देत नाही. दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीची कनेक्टिव्हिटी देत नाही. तिसऱ्या व्यक्तीला चौथ्या व्यक्तीची कनेक्टिव्हिटी देत नाही. याला सक्सेस लीड सक्सेस म्हणतो. म्हणजे बिझनेस करत असताना, जेव्हा आपण एखादा बिझनेस करत असताना एखादी कंपनी उभारतो, त्याला असेंबल वर्क म्हणतो. महिंद्रा अँड महिंद्रा हे सगळं असेंबल वर्क वरती चालू आहे कंपनी सगळी ही. त्याच्यामुळे आपल्याला पण आपल्या माइंडचं असेंबल वर्क करायचं आहे आणि इंग्लिश स्पीकिंग हा त्याचा एक मोठा पार्ट आहे. मोटिवेशन ऑफ ग्रास्पिंग न्यू नॉलेज. जेव्हा पण नवीन नॉलेज काही आपण घेत असतो, त्या नवीन नॉलेजला कधी पण वेलकम करा, निगेटिव्हिटीने घेऊ नका. जेव्हा आपण नवीन नॉलेजला वेलकम करत असतो, त्याप्रमाणे आपल्याला स्वतःची नोट्स आपण स्वतःला डेव्हलप करावं लागेल आपल्याला. म्हणून ग्रास्पिंग करत असताना म्हणजे अंडरस्टँडिंग करत असताना नवीन नॉलेज, न्यू नॉलेज, तेव्हा स्वतःची नोट्स तयार करा. नोट्स तयार करत असताना जेव्हा आपण लिहितो आपल्या नोटबुकमध्ये, तेव्हा आपल्याला कळतंय की नाही, हे काहीतरी आहे नवीन नॉलेज. मिरर टेक्निक. मिरर टेक्निक एक प्रकारे आरसा असतो. आरशासमोर आपण बसतो. आता सपोज जर हा माझ्यासमोर व्हिडिओ दिसतो, माझा स्वतःचा व्हिडिओ दिसतोय. आता मी कसं बोलतोय, माझे हावभाव काय आहे, माझे चेहऱ्याचा दृष्टिकोन कसा बघण्याचा, किंवा माझा गेस्चर, फेशियल गेस्चर कसं आहे, हे सगळं मला व्हिडिओमध्ये दिसतंय मला. त्याच्यामुळे आपल्याला समजतंय की नाही का, आपल्यामध्ये वीक पॉइंट काय आहे आणि स्ट्रॉंग पॉइंट काय आहे. नेक्स्ट घेऊया आपण. टेक्निक्स ऑफ द इफेक्टिव्ह इंग्लिश स्पीकिंग कोर्स. जर आपल्याला इफेक्टिव्ह इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा असेल, तर आपल्याला मिरर टेक्निक, हे तर तुम्हाला मी सांगितलं आता. हॅबिट इन सेल्फ टॉकिंग. आपल्याला स्वतःमध्ये स्वतःशी बोलण्याची एक हॅबिट लावून घ्यावा लागेल.
जर तुम्ही स्वतःशी बोलायला आवडत असाल तर स्वतःची मिरर टेक्निक पण यूज करा, ती पण चांगली आहे. पण जर तुम्ही 4-5 लोकांमध्ये म्हणजे जे उडाउडीचे आन्सर देत नाही असे नाही, सिरियस मुलं पाहिजेत आपल्याला ग्रुप डिस्कशनसाठी. एखादा पॉइंट घ्या, ब्रिक्स ब्रिक्स म्हणा किंवा व्हाई शेअर मार्केट इज गेटिंग डाऊन, याच्या पाठी काय रिझन आहे बाबा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपण विचार करण्यासाठी ग्रुप डिस्कशन खूप महत्वाचं असतं आपल्याला. कोणाकोणाचे हा. दृष्टिकोन वेगवेगळे असतात, कोणाकोणाची बाजू वेगवेगळी असते बोलण्याची. त्याच्यामुळे सगळं एक प्रकारे आपण ग्रुप डिस्कशन मध्ये जर बोलत राहिलो तर वेगवेगळे अँगल आपल्याला कळतात. आता सपोज जर एखादा तुम्हाला मी पॉइंट सांगितला, ग्रुप डिस्कशन ऑन ईव्हीएम ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट, ह्या मशीन बद्दल तुम्हाला मी एखादा ग्रुप डिस्कशन दिला तर वेगवेगळे अँगल उपलब्ध होईल तुम्हाला बोलण्यासाठी. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये बोलत असताना काहीतरी असं इनोव्हेटिव्ह आयडियाज काढा की जे आपल्याला युपीएससी आणि एमपीएससी ला लागू पडेल, त्याचा प्रश्न विचारेल असे काही काही प्रश्न तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये. मराठी बोलायचं नाही, हिंदी पण नाही बोलायचं, तोडकं मोडकं का होईना, पण इंग्लिश स्पीकिंग मध्ये इंग्लिश बोलायला थोडं आपल्याला जमायला पाहिजे. तुम्ही देसी इंग्लिश जरी तुम्ही बघितली तर देसी इंग्लिश पण आता तुम्हाला हाव आर यू माय फ्रेंड, हाव आर यू, आय एम व्हेरी फाईन, असे जर आपण जरी देशी इंग्लिश जरी गावठी इंग्लिश जरी आपण बिगिनर म्हणून तयार केली आपली गावठी इंग्लिश तरी चालतं. पण ऑटोमॅटिक ती डेव्हलप फ्लुएन्सी किंवा त्याची क्लॅरिटी आपल्याला ऑटोमॅटिक येणार ती. आता आपले ऍटमॉस्फिअर कसं आहे, आपल्या घरात कोण बोलतं इंग्लिश, आपले मित्र किती बोलतात इंग्लिश, आपले वडील भाऊ बहीण, आपले मामा आजी आजोबा किती इंग्लिश मध्ये बोलतात, त्याच्यावर आपले बिगिनरचे इंग्लिश डिपेंड्स असतं. जर इंग्लिश चांगलं आहे, इंग्लिश बोलणं चांगलं आहे, तुमच्या घरामध्ये लोक बोलता, तर तुम्हाला चांगलीच गुड ऑपॉर्च्युनिटी, कारण की तुमचं पण फ्लुएन्सी ऑटोमॅटिक वाढून जाईल. 5वा पॉइंट आहे, ड्रॉ युअर ड्रीम्स ऑन A4 साइज पेपर. जर तुम्हाला काहीतरी मोठं बनायचं आहे तर आजपासूनच एक A4 साइजचा पेपर घ्या, त्याच्यावरती तुमची ड्रीम लिहा. मला मोठं बंगला घ्यायचा आहे, मला मोठी मर्सिडीज घ्यायची आहे, मला मोठं हम्मर गाडी घ्यायचं आहे, मला दुबईला माझा स्वतःचा एक फ्लॅट किंवा बंगलो पाहिजे मला, किंवा माझे स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचा आहे, माझे स्वतःची फॅक्टरी असायला पाहिजे, माझे स्वतःचे कॉलेजेस असायला पाहिजे, माझे स्वतःची युनिव्हर्सिटी असायला पाहिजे. जर तुमच्या डोक्यात असे काहीतरी प्रकार, असे काहीतरी आयडियाज येत असेल तर त्या आयडियाज लिहा तुम्ही, आणि त्या आयडियाजला, त्या गोलला अचीव करण्यासाठी रोज हे बघत जा. तुम्ही जे ड्रॉ केलेलं आहे, तुम्ही तयार केलेलं आहे A4 साइज वरती की मला हे बनायचं आहे, रोज तुम्ही जर ते बघितलात तर तुमचं मन तुम्हाला झोपून देणार नाही रात्री, कारण की तुमचं मन त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात त्याला आपण, पूरी कायनात आपकी ड्रीम कंप्लीट करने के लिए लग जाएंगे. पुरी कायनात. शाहरुख खानचा एक डायलॉग आहे की त्या डायलॉग मध्ये तो म्हणतो, आप जिस चीज को बहुत शिद्दत से चाहो, आप जिस चीज को बहुत शिद्दत से चाहो, तो वो पूरी कायनात, वो पूरी, ते ब्रह्मांड, पूर्ण ब्रह्मांड त्याला अचीव करण्यासाठी तुमची मदत करत असतं असं म्हणतात. आणि हे ऍक्च्युअल खरं आहे. याला लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू होतं, त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये दैवी शक्ती त्याच्यामध्ये येते आणि आपल्याला ऑटोमॅटिक आपले कर्म असतं, त्या कर्माप्रमाणे आपल्याला मिळत असतं, फक्त आपल्याला स्ट्रगल करावं लागते. गिव्ह कमिटमेंट अँड ओथ युअर सेल्फ. तुमच्या स्वतःला कमिटमेंट करा, शपथ घ्या की मला हे काम करायचं आहे आणि मला व्यवस्थित सगळं करायचं आहे. तुम्हाला स्वतःला जर कमिटमेंट केली असेल तुम्ही, तर तुम्ही तुमच्या हाताने कोणतीही गोष्ट वाईट होऊ शकत नाही, ही स्वतःला कमिटमेंट करा. जेवढं पण टाइम टेबल तुम्ही, जेवढं पण स्ट्रगल तुम्ही करायचं आहे, तुम्हाला स्वतःलाच कमिटमेंट करावं लागेल ती. टाइम टेबल, डेली शेड्यूल तुम्हाला सांगितलेलंच आहे ऑलरेडी. इट व्हेज फूड अँड ओनली विथ स्वीट मील्स. फक्त जे इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या ह्या 6 महिने दरम्यान मी तुम्हाला सजेस्ट करतो की फक्त तुम्ही व्हेज खा, नॉनव्हेज खाऊ नका, मच्छी मटन खाऊ नका. ह्या 6 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये ऑटोमॅटिक चेंजेस होऊन जाणार, कारण की जेव्हा एखादी नवीन गोष्ट शिकायला आपण जात असतो आणि जेव्हा व्हेज मध्ये आपण राहतो, म्हणजे जिथे रक्त सांडत नाही, म्हणजे व्हेज शाकाहारी,
ते शाकाहारी तुम्ही जर खाल्लात तर स्वभावामध्ये पण मृदूपणा येतो आणि बोलण्याची पद्धत किंवा अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी ही ऑटोमॅटिक आपली बदलत असते. त्याच्यामुळे माझ्या मते तरी तुम्ही हे 6 महिने एक नॉनव्हेज सोडूनच द्या. याचा इफेक्ट तुम्हाला बरोबर 6 महिन्यानंतर कळेलच तुम्हाला. टंग झिगझॅग. जेव्हा इंग्लिशमध्ये आपण बोलतो, तेव्हा कोणाकोणाची टंग जी असते म्हणजे जीभ असते, ती जीभ लवकर ग्रास्पिंग म्हणजे जेवढं शब्द पकडायला पाहिजे, ते शब्द आपली टंग पकडत नाही. आता सपोज मी तुमच्याशी थोडं इंग्लिशमध्ये बोलतो. When I just started this English speaking course, that time automatically the innovative ideas and some research methodology development in the techniques of that हे हे जेव्हा आपण बोलतोय, ही माझी जीभ झिगझॅग 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 होते नुसते आतमध्ये. ही झिगझॅग करण्यासाठी ही टेक्निक आहे आणखी एक आहे. म्हणजे आपण जेव्हा हे बघा आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. ड्रररर. बघा आता हे माझ्याकडे बघा इकडे. जेव्हा आपण ड्रररर असं करतो ना म्हणजे जीभ वरच्या लेवल आणि खालच्या लेवलला दोन्हीकडे आपटते या वाऱ्यामुळे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जे हे आहे काय आहे आपलं जीभ आहे. जीभची जी झिगझॅगनेस आहे, नागमोडी वळण म्हणतो आपण त्याला, ते बोलताना ती झिगझॅग व्हायला पाहिजे. तर प्रोनाऊन्सिएशन आणि नोटेशन आपले इंटिमेशन जेवढे पण आहे आपल्या बोलण्याचे प्रोनाऊन्सिएशन वाढायला पाहिजे. त्याच्यामुळे हे टंग झिगझॅग करणं हे खूप महत्वाचं आहे. स्लॅपिंग ऑन सेल्फ फेस इफ नॉट प्रॉपर ट्रॅक इन माइंड. जेव्हा तुम्हाला असं वाटलं की बाबा माझं अतिपणा होतोय, की बाबा माझा ट्रॅक सोडून मी लांब चाललो आहे आणि भलत्याच भागामध्ये मी अटकलेलो आहे, तेव्हा आपल्या स्वतःलाच आपण एक स्लॅप मारून घ्यायचा. कारण की काय होतं माहितीये का, जेव्हा आपण स्वतःला स्लॅप मारतो, तेव्हा आपल्यालाच वाईट वाटतं की नाही मी गलती करतो कुठे. जेव्हा तुम्ही कुठेतरी गलती करत असाल, तर स्वतःला कोसा तुम्ही. जर स्वतःला कोसलं, तरच पुढची आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. कारण की स्वतःला कोसणं हे खूप महत्वाचं असतं. अवॉइडेबल थिंग ह्या 6 महिन्यामध्ये ना आपल्याला इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे. आपल्याला 6 महिन्यामध्ये पोपटासारखं बडबड करायचं आहे इंग्लिशमध्ये आपल्याला. तर काही गोष्टी अशा आहेत की त्या अवॉइड करायला पाहिजे. उदाहरणार्थ सोशल मीडिया, फेसबुक म्हणा, रील म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, ट्विटर म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला घातक आहे. आता कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक संशोधकाने अभ्यास केला आहे की जे मुलं जास्त रील बघतात, त्या मुलांमध्ये फॉरगेटनेस निर्माण होतो. फॉरगेटनेस म्हणजे आठवण्याची शक्ती त्यांची कमी होऊन जाते. त्यांना विसरभोळापणा कमी होतो, जास्त होतो त्यांचा विसरभोळापणा. त्याच्यामुळे विसरभोळा फॉरगेटनेस हे कमी करण्यासाठी फेसबुक, रील, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि अनेक असे सोशल मीडियाज आहे का ते सोशल मीडिया आपण पूर्णतः अवॉइड करायला पाहिजे. दुसरा पॉइंट आहे कंपॅरेटिव्ह स्टडी. कंपॅरेटिव्ह स्टडी हे खूप महत्वाचं आहे आपल्याला. आपण जेव्हा पण एखादी वस्तू बघतो की माझा मित्र मर्सिडीज घेऊन आला किंवा माझी मैत्रीण मोठा ऍपलचा मोबाईल घेऊन आला, तर त्या टाइमी आपल्याला कळतं की यार मी कुठे, यार माझा मित्र कुठे, यार तो फोर व्हीलर मध्ये येतो किंवा त्याचे बंगले आहे किंवा त्याचे भरपूर फ्लॅट आहे, जमिनी आहे. तर आपण त्याच्याकडे बघत असतो, त्या कपड्याकडे बघत असतो आणि स्वतःला कम्पेअर करत असतो, मी का नाही असा. त्याच्यामुळे हे कम्पेअर करणं किंवा इगोइझम करणं किंवा ऍटिट्यूड दाखवणं आत्तापासूनच बंद करा. आपण कोणाशी कम्पेअर करायचंच नाही. देवाने आपल्याला बनवलेलं आहे. आपल्याला स्वतःला आपण घडवायचं. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे. त्यांचं काहीतरी आपल्याला देणी आहे. त्या देणीमुळे आपण जर दुसऱ्याशी कम्पेअर करायला लागलो, तुलनात्मक अभ्यास करायला लागलो, तर आपण जलस फिलिंग येऊनच आपले जे पॉझिटिव्ह अटिट्यूड आहे ते जलस होऊनच आपण मरून जातो किंवा ते जे आयडियाज यायला पाहिजे डोक्यामध्ये त्या आयडियाज कधी येत नाही आपल्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे इगोइझम, कंपॅरिझम आणि निगेटिव्ह ऍटिट्यूड
हे आत्तापासूनच बंद करा. कंपेअर कधीच करायचं नाही. त्याच्या नशिबात आहे, त्याला भेटलं, त्याने स्ट्रगल केली, त्याला भेटलं असेल. पण त्याच्या खालोखाल आपण तिकडे जायचंच नाही. कारण कंपेअर केलं तर त्याने किती स्ट्रगल केलेले हे आपल्याला नाही माहिती. आपण तर फक्त वरच्यावर बघतो गाड्या, बंगले. त्याने किती स्ट्रगल केले आपने को क्या मालूम है? बरोबर ना? लॅक ऑफ नॉलेज, फिलिंग्स. जेव्हा आपण वाटतं की बाबा आपलं लॅक ऑफ नॉलेज आहे, आपल्याला वाटतं, फिलिंग वाटते की आपल्याकडे नॉलेजच नाही काय करायचं आपण. स्वतःला असं कधीच समजून घ्यायचं नाही. तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही ह्युमन आहे, तुम्ही माणूस आहे. त्याच्यामुळे नॉलेज हा अविभाज्य घटक आहे तुमच्या डोक्याचा. त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉलेज सगळं आहे, फक्त एवढंच आहे की तुमच्याकडे लॉंग टाइम रिडिंग हे कुठेतरी कमी पडतंय. जेव्हा आपल्याकडे लॉंग टाइम रिडिंग कमी पडतं, म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टीला वाचण्यासाठी किंवा ज्या गोष्टीमध्ये करिअर करण्यासाठी आपल्याकडे टाइम आहे, तर त्याबद्दल पुस्तकं तुम्ही वाचत जा. जे पुस्तक आपल्या करिअरला उपयोगी आहे. आता रिच डॅड पुअर डॅड हे जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल, त्याच्यामध्ये भरपूर काही सांगितलेलं आहे. काही काही मुलांना वाटतं की माझ्याकडे पैसाच नाही, लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट, माझ्याकडे पैसाच नाही, माझ्या वडिलांकडे पण पैसा नाहीये. पैशाने जग घडत नसतं मित्रांनो. तुमचे आयडियाज, तुमचे इमॅजिनरी थिंकिंग खूप महत्वाचे आहेत. जर तुमच्याकडे इमॅजिनरी थिंकिंग राहिली, आता सुंदर पिचाई. सुंदर पिचाई जर तुम्ही बघितला, सुंदर पिचाईला 11वी-12वीला सुद्धा ऍडमिशन त्यांच्याच एरियामध्ये भेटत नव्हतं. कारण की पर्सेंटेज कमी होते त्याला. कॉमर्सला जात होता. पण त्या मुलांनी परत IIT खरगपूरला CET दिल्यानंतर तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांनी नवीन प्रोजेक्ट राबवले स्वतःमध्ये 3rd इयरला. 3rd आणि 4th इयरला प्रोजेक्ट राबवले का ते उपयोगी पडत होते. गुगलसाठी, गुगल कंपनीसाठी उपयोगी पडत होते. आणि त्यांनीच त्या माणसाला तिकडनं ऑफर दिली आणि तो माणूस आज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ गुगल, CEO ऑफ गुगल, सुंदर पिचाई. अशा आयडियाज आपल्याला खूप महत्वाच्या असतात. आपल्याला फायनान्शियल सपोर्ट नाहीये असं म्हणून काय चालत नाही. आपल्याला आपलं एक्झामिनेशन क्रॅक करणं, कुठनं तरी पैसे गोळा करा आणि आपल्याला आपले एक्झामिनेशन क्रॅक करून आपल्याला आपला ट्रॅक बनवायचा आहे आपल्याला स्वतःला. लॅक ऑफ बिझनेस माइंड. जेव्हा आपण बिझनेस माइंडेड पीपल होतो त्या टाइमी आपल्याला माइंड सेटअप करण्यासाठी माइंड सेटअप बुक्स उपलब्ध असतात. लायब्ररीमध्ये पण पुस्तकं उपलब्ध असतात. मार्केटला पण असं Amazonला पण पुस्तक उपलब्ध असतात. ते लॅक ऑफ बिझनेस माइंड करण्यासाठी तुम्हाला पूर्णतः बिझनेस अंडरस्टँडिंग करावं लागतो. त्याच्यामुळे ते काही पुस्तक आहे तुम्हाला वाचावंच लागेल ते. जेव्हा आपण इंग्लिश स्पीकिंगला आता ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता ह्या 6 महिन्यामध्ये नो स्मोक, नो टोबॅको, नो गुटखा, नो खैनी, नो गांजा, नो चरस, नो वाईन, नो बियर. कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. आपल्याला नवीन काहीतरी शिकायचे असल्यामुळे आपल्याला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या गोलवर करायचं आहे. 7वा पॉइंट आहे निगेटिव्ह फ्रेंड, रिलेटिव्ह आणि पास्ट. जे आपले जे मित्र आहे, जे निगेटिव्ह आहे, की कधी पण विचार करत असतात. आपण त्यांना काहीतरी सांगितलं निगेटिव्ह, पॉझिटिव्ह काहीतरी सांगितलं, निगेटिव्ह आन्सर देत बसतात. काही काही रिलेटिव्ह पण असं असतात का ते काही बोलल्यानंतर निगेटिव्ह बोलत असतात. आणि काही काही मुलं असं पण असतं की ते पास्ट म्हणजे जे भूतकाळामध्ये घडलेलं आहे, त्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टीबद्दलच विचार करत असतात. आणि फोकस प्रेझेंट वरती करतच नसतात. त्याच्यामुळे हे जे निगेटिव्हिटी निर्माण होते ते पास्टमुळे पण होऊ शकतं. तुमचे फ्रेंड आहे की तुम्हाला ते फ्रेंड तुम्हाला परफेक्ट गायडन्स करत नाहीये. काय रिलेटिव्ह आहे ते पण तुम्हाला गायडन्स करत नाही. अशा व्यक्तींना अवॉइड करा. एक्स्ट्रा मील घेऊ नका, एक्स्ट्रा झोप घेऊ नका, टीव्ही जास्त बघू नका, गोसिप म्हणजे गप्पा गोष्टी जास्त करू नका, जास्त अननेसेसरी फिरू पण नका, रोमिंग करू नका. जजमेंटल बिहेवियर, स्वतःला जजमेंटल बिहेवियर करू नका. स्वतःला जज करू नका, दुसऱ्याला पण जज करू नका. तो असा आहे, हा कसा वागतो, हा पोरगा लफडा करतो, तो पोरगा इकडे पडतो, हा बियर पितो, किंवा तो मुलगा नाही का त्या मुलीच्या पाठीमागे जातो, हा मुलगा फक्त मोबाईल मध्ये असतो. असं जज करूच नका कोणाला. आपल्याला आपल्या लाईफ बद्दल विचार करायचा आहे. त्याच्यामुळे जजमेंटल बिहेवियर हे सगळं बंद करा. आपल्याला आपल्या स्वतःवर फोकस द्यायचा आहे. त्याच्यामुळे स्वतःवरच फोकस करा.
दुसऱ्याला जज करायला जाऊ नका. कॉपी अँड पेस्ट 10वा हा मला खूप फेवरेट पॉइंट आहे. कॉपी अँड पेस्ट. लाईफमध्ये जेव्हा तुम्हाला सक्सेस पाहिजे असतं तेव्हा कधीही एक्झाम मध्ये कॉप्या करून चालत नसतं. जर तुम्ही पेपर चालू असताना काही कॉप्या केला तेव्हा तुम्ही स्वतः बरोबरच गद्दारी करत आहे. कारण की त्या अभ्यासाला महत्वच नाही. का ज्या अभ्यासामध्ये तुम्ही अभ्यास करून आल्यावर सुद्धा जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाऊन कॉफ्या करताय तर त्याच्यावर दळभद्री कोणीच नाहीये. म्हणजे तुमच्याकडे बुद्ध्यांकच नाही याचा अर्थ. तुम्ही फक्त एक वेटर प्रोडक्शन काढताय. बरोबर ना? आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला स्वतःवर विश्वास पाहिजे आपल्याला, की नाही मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी मोठं व्हायचं आहे. त्याच्यामुळे मी आजपासून कधीही कॉफी करणार नाही. मी माझ्या बुद्धीवर विश्वास ठेवेल आणि भले मला 95%, 90%, 60% भेटायला नको. मला 40% जरी भेटले माझे स्वतःचे, नो कॉपी पेस्ट नेचर. ते खूप महत्वाचं आहे तुम्हाला. मग आत्तापासून विचार करा आणि हे कॉपी करणं किंवा हे सोडून द्या. दुसरा पॉइंट आहे ऍक्सेप्टेबल थिंग ड्युरिंग द कोर्स. ह्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी ऍक्सेप्ट करावं लागेल, काही गोष्टी अवॉइड करावं लागेल. आता ऍक्सेप्टेबल म्हणजे ऍक्सेप्ट करायच्या अशा काही गोष्टी आहे. माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो सर येतोय. हो हा. करेक्ट आहे. काही ऍक्सेप्टेबल गोष्टी आहेत त्या ऍक्सेप्ट करावं लागेल आपल्याला. पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. दुसऱ्यांच्या लोकांमध्ये इंटरफेअर करायचं नाही पर्सनल मॅटरमध्ये. आपण कधीच बघायचं नाही बाबा. त्याने जर इन्व्हिटेशन दिलं, बाबा बघ आमच्या दोघांची भांडणं चालू आहे, तू काहीतरी जजमेंट कर, बाबा मला त्याशी काहीच मतलब नाहीये. आपला स्वभाव काम नेचर पाहिजे. काम नेचर म्हणजे शांत स्वभाव पाहिजे, शांत माइंड पाहिजे आपलं. आपल्याला लिसनिंग म्हणजे ऐकण्याची कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. आपण डेली लेक्चर असाइनमेंट मी जेव्हा तुम्हाला देईल त्या डेली लेक्चर असाइनमेंट तुम्हाला स्वतः तयार करून माझ्याकडे आणावं लागेल. अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी तुम्हाला युनिव्हर्सल ट्रूथ करावं लागेल. अंडरस्टँडिंग म्हणजे ज्या गोष्टी समजायला पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीये, त्या या ब्रह्मांडामध्ये ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला स्वीकार करायच्या आहे. त्याच्यामुळे अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी आपल्याला वाढवावं लागेल. रिझनिंग कॅपॅसिटी आपल्याला वाढवावं लागेल. तार्किक बुद्धी आपल्याला वाढवावं लागेल. त्याचे निगेटिव्ह पॉइंट काय आहे, त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे, हे सगळं आपल्याला अंडरस्टँडिंग करावं लागेल. इंग्लिश स्पीकिंग कोर्स करत असताना आपले कान आणि डोळे हे सगळे उघडे करून आपल्याला ही इंग्लिश स्पीकिंग आपल्याला करावं लागेल. 6 महिन्यामध्ये आपल्याला इंग्लिश पोपटासारखं बडबड करता यायला पाहिजे. इगो नको आपल्यामध्ये. बी ॲज अ चाइल्डिश ब्लँक माइंडेड पर्सन, नो बायस, नो पार्शियलिटी. म्हणजे लहान मुलं जे असतात ते कोणतीही गोष्ट ऍडॉप्ट करत असतात. कारण की त्यांच्यामध्ये ते समजच नसतो की बाबा बायस काय आहे किंवा पार्शियलिटी काय आहे. बाबा हा वाईट आहे का तो वाईट आहे हे काहीच कळत नसतं. त्याला जे आपण देतो लहान मुलांना, लहान मुलं बघा त्यांचं वय 4-5 वर्ष आहे, 3 वर्ष, 2 वर्ष आहे, जे जे ऍडॉप्टच करत असतो ते. आपण जसा हातवारा करतो तो पण तसा हातवारा करतो आणि त्याची माइंड एकदम फ्रेश असतो. मग ते अडॉप्शन त्यांची प्रक्रिया खूप भन्नाट असते, खूप मोठी असते. कारण की त्यांच्यामध्ये बायस ऍटिट्यूड किंवा पार्शियलिटी ऍटिट्यूड हा नसतो त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे इंग्लिश स्पीकिंग करत असताना प्लीज बी अ चाइल्ड, बी ॲज अ चाइल्ड, ब्लँक माइंडेड होऊन जा. आपल्याला इथे आलेलो आहे, मग इथे आल्यानंतर आपल्याला फक्त मगअप करायचं आहे. काय करायचं आहे? मगअप म्हणजे नुसतं घ्यायचंय आपल्याला. आपल्याकडे डोक्यामध्ये साठवायचं आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स सगळा आणि असाइनमेंट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे प्रिज्युडिस माइंड किंवा बायस माइंड, पार्शियलिटी माइंड आपल्याला ठेवायचं नाहीये. होमवर्क आता मग अजून एक गोष्ट आहे. होमवर्क करत असताना तुम्ही आता एक 400 पेजेसची वही तुम्ही घ्यायची आहे. का बरं? कारण की आपल्याला प्रिपेअर असाइनमेंट, रेग्युलर असाइनमेंट करावं लागेल. मी तुम्हाला काय काय असाइनमेंट पण सांगेल, काय सेंटेन्स पण सांगेल तुम्हाला की तुम्ही तयार करून आणा. 50 सेंटेन्स, 10 सेंटेन्स, 20 सेंटेन्स तयार करून आणा.
जेव्हा तुम्ही सेंटेन्स लिहिणार ना, मी जे सांगितलेलं आहे सेंटेन्स लिहिणार आहे, तर त्या सेंटेन्स म्हणजे त्या वाक्य तुम्ही लिहित असताना तुम्हाला ती सवय व्हायला पाहिजे. ग्रामॅटिकल चूक नको व्हायला, किंवा आपल्याला बोलण्याची पद्धत स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला लिहिण्याचा सराव व्हायला पाहिजे, तेव्हा आपण बोलू शकतो व्यवस्थित ग्रामॅटिकल, विदाउट ग्रामॅटिकल मिस्टेक. त्याच्यामुळे आजच मार्केटला जायचं, 400 पानी वही नोटबुक खरेदी करायची असाइनमेंटसाठी, रेग्युलर 6 महिन्यासाठी. कारण की हीच असाइनमेंट वही तुम्हाला येत्या 20-25 वर्षात खूप लागणार आहे, तुम्हाला खूप म्हणजे खूप लागणार आहे. म्हणजे लाईफ चेंजिंग, हे जे म्हणतो लाईफ चेंजिंग फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आजपासून तुमच्या लाईफमध्ये वेगवेगळे पडाव, वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळे नवीन एक्सपिरियन्स तुम्हाला भेटत जाणार आहे. 8वा पॉइंट आहे आपला, सेल्फ करिअर ओरिएंटेड. आपलं करिअर करत असताना फक्त सेल्फ स्वार्थी बनून जायचं. काय बनून जायचं? स्वार्थी बनून जायचं. आपल्याला दुसऱ्याशी काहीच मतलब नाही. आपलं करिअर आणि आपण, बस त्याच्यावरच फोकस द्या. दुसरीकडे फोकस द्यायचा नाही. फक्त करिअर ओरिएंटेड व्हायचं आहे. आई वडिलांनी पहिलीपासून किंवा बालवाडीपासून ते अद्यापपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे. लग्नाच्या अगोदर, स्पेशली मुली, लग्नाच्या अगोदर जर आपण पायावर उभं राहिलं तर खूपच चांगली गोष्ट होणार. कारण की जेवढं ऋण फेडता येईल तुमच्या मम्मी पप्पांचे, तेवढे ऋण तुम्हाला फेडता येत नाही. कमीत कमी त्या दृष्टिकोनातून इंग्लिश स्पीकिंग झाल्यानंतर कुठं चांगली नोकरी लागली, चांगलं डेव्हलप झालं, तर लग्नाच्या अगोदर तुम्ही लग्नाचा जो खर्च आहे तो तुम्ही डेव्हलप करू शकता, स्वतः करू शकता तुम्ही. त्याच्यामुळे करिअर ओरिएंटेड राहा, दुसरीकडे लक्ष देऊ नका. जिम जॉईन करा, डेली व्हिजिट स्पिरिच्युअल गुरु टेम्पल. तुमची डेली व्हिजिट, तुमचे जे गुरुला तुम्ही गुरु मानता, गणपती म्हणा किंवा मंदिर म्हणा, गुरुद्वारा म्हणा, मस्जिद म्हणा, तुम्ही हे जॉईन करा. जिम जॉईन करा, रोज जिमला पण रोज जा, अर्धा एक तास तिथे पण जिम करा. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, मेडिटेशन करण्यासाठी तुमचे स्पिरिच्युअल जे गुरु असणार, टेम्पल म्हणा, गुरुद्वारा म्हणा, मस्जिद म्हणा, तिथं जा, स्वतःला कॉन्सन्ट्रेट करा. कारण की हा लाईफचा खूप मोठा घटक आहे, कॉन्सन्ट्रेशन लेवल. जी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, त्या गोष्ट समजून घेण्यासाठी जिथे स्पिरिच्युअल, आध्यात्मिक नेचर असतं, आध्यात्मिक एरिया असतो, आध्यात्मिक जिथं आपण म्हणतो शुद्ध एरिया, त्या एरियामध्ये जाऊन आपण जर स्पिरिच्युअल केलं, तिथं मेडिटेशन केलं, तिथं आपण कॉन्सन्ट्रेशन केलं, तर आपली जी अभ्यासाची टेक्निक आहे ती ऑटोमॅटिक इन्क्रीज व्हायला प्रयत्न होतो. मीन्स इनडायरेक्टली तेच परत तो तुम्हाला डायलॉग म्हणतो, पूरी कायनात आपके काम के लिए लग जाएंगी जब आप पूरी शिद्दत से आप काम करोगे. तो एक पार्ट आहे स्पिरिच्युअल गुरु, स्पिरिच्युअल टेम्पल, जिम. हे डेली व्हिजिट द्यायला पाहिजे आपण. जॉईन द लायब्ररी. आपण एखादी लायब्ररी जॉईन करा ह्या 6 महिन्यामध्ये. एक तर लायब्ररी जॉईन करा किंवा लायब्ररीतून पुस्तकं घ्या, आणि आपल्या घरी एक स्वतःची एक छोटी काय होईना स्टडी रूम तयार करा. कारण की तिथं स्टडी रूम तयार केल्यानंतर आपल्याला कमीत कमी रोज 10 ते 8 घंटे अभ्यास करायला भेटेल. आणि 10 ते 8 घंटे अभ्यास करायला भेटल्यामुळे आपल्याला काय होईल माहितीये का? आपण जे दिवसामधून दिवसभर जे वाचलेलं आहे 10 पेजेस एखाद्या पुस्तकाचे, ते आठवण्याचा प्रयत्न करा रात्री झोपण्याच्या अगोदर, बिफोर बेड, ऍट नाईट, बिफोर बेड. जर तुम्ही ही सवय लावली, आज काय केलं, काय पुस्तक वाचलं, त्याचे 10 पेजेस आठवायचे आणि एखाद्या कागदावर लिहायचे, मी आज काय वाचलं, त्याच्यात सारांश काय भेटला मला, कन्क्लुजन काय भेटलं मला, ते बघा. हे करत असताना, लायब्ररीमध्ये पण जॉईन होत असताना आपल्याला भरपूर लॉंग टाइम रिडिंगसाठी पुस्तकं वाचायचं आहे. स्वभाव ऑटोमॅटिक चेंज होईल तुमच्या 6 महिन्यामध्ये. रिमेंबर व्हॉट स्पॅन ऑफ वर्क डन टुडे, निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. आपल्याकडे किती पॉझिटिव्हिटी आहे आणि किती निगेटिव्ह आपल्याकडे आहे, एक चार्ट तयार करा. एकीकडे माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे बंगला आहे किंवा माझ्याकडे 4 व्हीलर आहे, एकीकडे लिहा माझ्याकडे हे नाहीये. काय आहे, माझ्याकडे स्वतःचं एअर जेट नाहीये, माझ्याकडे स्वतःचं हेलिपॅड नाही, किंवा माझ्याकडे स्वतःचं हंबर नाहीये, माझ्याकडे 4 व्हीलर नाही. अशी एक नाही
आणि एक हो. जिथे हो आहे ना तिथे जास्त फोकस करा, कारण की ते तुम्हाला जास्त लीड करणार. आणि जिथे नाहीये ते अचीव करण्यासाठी तुमचं टाइम जास्त घाला तिथे. दुसरी साईड दाखवतो तुम्हाला आता मी. या कोर्सचे एम्स ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला क्लिअर करतो आता. सगळे इंग्लिशमध्येच आहे. The primary aim of English speaking course is to enhance the students' verbal communication skill, improve their confidence speaking English fluently, enable them to express their thoughts effectively, academic, professional, social setting. The core course is designed to bridge the gap between theoretical knowledge and practical application of the language, making students proficient in real life communication. Objective: develop the fluency, pronunciation, help students speak English clearly, confidently, improve the pronunciation, intonation, accent, better communication, enhance the vocabulary and grammar uses, expand students' vocabulary for diverse conversations, strengthen grammar skill to ensure the accuracy in the English speaking. Improve listening and comprehensive skill. Train students to understand spoken English in different accent context. Enhance their ability to follow the conversation, lecture, and discussion. Boost the confidence in public speaking and presentation. Develop the skill for delivering the speeches, presentation, debates. Reduce the hesitation and stage fear while speaking in English. Encourage the interactive communication, promote group discussion, role playing, and interactive activities. Improve the social professional communication skill. Prepare your academic career sources. Equip the students with the effective speaking skill for interview, seminar, and job placement. Enhance them to participate in global education program career opportunities. Foster the cross-culture communication. Help students interact confidently with the people from the different linguistic and the cultural background. Encourage the adaptability in international academic professional enrollment. थँक्यू. आजसाठी हे लेक्चर आपल्याला बेसिक लेक्चर आज होतं. आज आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, कुठे आपल्याला अजून डेव्हलपमेंट करायचं आहे आणि कुठे आपल्याला अजून डेव्हलपमेंट करायची नाहीये, आणि काही गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आणि काही गोष्टी आपल्याला अवॉइड नाही करायच्या. ह्या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये आपल्याला सगळं 6 महिन्यामध्ये पोपटासारखं इंग्लिश बोलता यायला पाहिजे, म्हणून हा आनंदीबाई रावराणे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजचा हा एक प्रयत्न आहे. विद्यार्थी इंग्लिशला खूप घाबरतात आणि त्या घाबरल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरव्ह्यू लेवलला ते नापास होतात, किंवा कुठे इंटरव्ह्यू गेल्यानंतर आपले विद्यार्थी चमकायला पाहिजे, हाच उद्देश आनंदीबाई रावराणे कॉलेजचा आहे. त्याच्यामुळे जेवढं पण तुम्हाला अधिकच्या अधिक तुम्हाला याचा फायदा घेता येईल, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता येईल तेवढं सांगा. आजसाठी हे इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला व्यवस्थित झाला. आता काय कोणाचे डाऊट्स किंवा क्वेश्चन किंवा आन्सर सेशन चालू झालं आहे. तुमचे काही प्रश्न उपप्रश्न आहे का तुमचे काही? तुम्ही व्हिडिओ ऑन करा, तुम्ही बोलू शकता माझ्यासोबत, काय प्रॉब्लेम नाही. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हो. तुमचे काय प्रश्न आहे का? तुमचे काही प्रश्न उपप्रश्न की काही समजलं नाही बाबा तुम्हाला? आता इंग्लिश स्पीकिंग आपण स्टार्ट तर केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही काही प्रश्न पण असं ना डोक्यामध्ये की सर हा मला काही भाग समजला नाहीये, असं काय आहे का? मला तुमच्याकडनं वन वे कम्युनिकेशन नाही पाहिजे, मला तुमच्याकडनं 2 वे कम्युनिकेशन पाहिजे आहे, की जेणेकरून मला तुमच्या डोक्यात आहे की नाही, अजून आलं की नाही तुम्हाला, मला ते अंडरस्टँडिंग करायचं आहे. फक्त इंग्लिश स्पीकिंग कोर्स घ्यायचा म्हणून घ्यायचा नाहीये तुम्हाला. एक मिनिट, ते चालू आहे तिथे. मला तुम्हाला हे करायचंय, काय डेव्हलप करायचंय मला तुम्हाला इंग्लिशमध्ये एक्सपर्ट करायचं आहे. त्याच्यामुळे शांत बसून चालणार नाही. प्रश्न असेल तर विचारा. आता टोटल 60 लोक आहे इथे, 60 लोक आहे. ते 60 लोकांना कोणाला प्रश्नच आलेच नाही माइंड मध्ये की बाबा वाघमारे सर मला हे समजलं नाही किंवा ते समजलं नाही.
का मोबाईल साईडला ठेवून तुम्ही मस्तपैकी कुठे दुसरं काय काम करताय? नाही सर. मग तुम्हाला काही प्रश्न अडलेला असेल तर प्लीज विचारा मला. हे डाऊन टाउन क्वेश्चन आन्सर सेशन चालू आहे आपलं. मला हे वन वे कम्युनिकेशन नाही आवडणार. मला हे टू वे कम्युनिकेशन आवडेल. कारण की जेव्हा मी तुम्हाला टू वे कम्युनिकेशन देईल ना, तेव्हा मी तुम्हाला इफेक्टिव्ह प्रकारे इंग्लिश स्पीकिंग घेऊ शकतो. अदरवाईज असं मग ते टाइम वाया घालण्यासारखं होऊन जाईल मला. कारण की माझं 5 ते 6 हा माझ्या लायब्ररीचा टाइम असतो ऍक्च्युअली. पण माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी हा 5 ते 6 इंग्लिश स्पीकिंग मी घेत आहे. प्लीज इफ यू हॅव्हिंग सम क्वेश्चन इन युअर माइंड, प्लीज कन्वे युअर क्वेश्चन. सर मेरे को ये समझा नहीं सर, मेरे को इसका आन्सर दो सर. मनामध्ये डेअरिंग वाढवा मित्रांनो. जेव्हा तुम्ही मनामध्ये डेअरिंग वाढवणार ना, तरच तुम्हाला समजेल. तुम्ही 60 लोक आहे, त्या 60 पैकी मला एक पण प्रश्न विचारत नाहीये. Kishore sir, हा, can I ask a question? प्लीज कंटिन्यू. गुड इव्हनिंग सर. evening. मला एक प्रश्न विचारायचं होतं की आज संध्याकाळी आता जे लेक्चर संपलं आणि उद्या जे लेक्चर होईल त्याच्यामध्ये मी काय करू शकते? कारण की माझं लेक्चरचं टायमिंग आहे संध्याकाळी 5 ते 6. Yeah, so what can I do in this one day to make my English better? I am asking for all the students की स्टुडंट्स तुम्ही आता हा एक दिवस तुम्ही फर्स्ट डे तुम्ही काय करणार? तर ते बोला तुमचं. आता तुम्हाला मॅडम पण विचारताय, बोला काहीतरी. तुमचं प्लॅन काय आहे? एवढं छान लेक्चर किशोर सरांनी आज आपल्याला दिलं, एवढं मोटिवेशनल होतं. मी स्वतः पूर्ण लेक्चर मध्ये बसलेली, मला खूप आवडलं लेक्चर. बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत सरांनी. तर आपण आत्ता हे लेक्चर हे संपल्याच्या नंतर आपण फर्स्ट काय करणार? व्हॉट इज द फर्स्ट थिंग दॅट यू आर ऑल गोइंग टू डू? मला अपेक्षित आहे की सगळे मुलं पहिल्यांदा मी पीपीटी ते तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणारच आहे. मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की सगळे मुलं आज 400 पानी वही घेणार आणि आज वाघमारे सरांनी काय लेक्चर दिलं आहे त्या लेक्चरचे राईटअप करणार, तुम्ही नोट्स काढणार, असे मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तर प्लीज करून आज पासून लिहिण्याचा थोडंफार मिरर टेक्निक मी तुम्हाला पीपीटी शेअरच करतो ग्रुपवरती, म्हणजे तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग पण वाढेल. हो सर. बोला बोला. हे लेक्चर रिपीट बघू शकतो का? हे लेक्चर तुम्हाला युट्यूबवर भेटून जाईल माझ्या चॅनलवरती. चला, माझा पण टायमिंग होतोय, 5 वाजत आले, 2 मिनिटं कमी आहे. धन्यवाद तुम्ही सगळं ऐकून घेतल्याबद्दल. होप सो whatever the lecture have been delivered through आनंदीबाई रावराणे कॉलेज लायब्ररी अँड अल्युमिनी असोसिएशन, आय थिंक सो मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. बऱ्यापैकी तुमच्या लाईफ मध्ये प्रोग्रेस होण्यासाठी, चेंजेस येण्यासाठी, इंग्लिश स्पीकिंग ची भीती कमी करण्यासाठी हा आनंदीबाई रावराणे कॉलेजचा एक प्रयास आहे. तर याचा आनंदाने ऍक्सेप्टन्स करा, त्याचं स्वीकारा आणि नवीन नॉलेज अंडरस्टँडिंग करण्यासाठी, नवीन नॉलेज आपल्या डोक्यामध्ये घेण्यासाठी त्याचा स्वतःच्या माइंडला प्रवृत्त करा की नाही, मला काहीतरी नवीन करायचं आहे. होप सो आजचं लेक्चर इफेक्टिव्ह झालं मी असं समजतो. आपण उद्या परत 5 वाजता भेटू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर.